नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे अंडा सोप्या पद्धतीने घरच्या घरी कसं बनवायचं, एकदम हॉटेलमधल्यासारखं. तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधीच आपण चॉपिंगची तयारी सगळी करणार आहोत. तेल टाकल्यानंतर त्याच्यात आलं लसणची पेस्ट टाकू शकता तुम्ही, पण मी इथे लसूणच टाकलेला आहे, कारण मला लसूण आवडतो. फक्त अद्रक वगैरे ती पेस्ट आवडते, पण एवढी नाही आवडत, म्हणून मी इथे फक्त लसूण टाकून घेतलेला आहे. लसूण टाकल्यानंतर कांदा टाकलेला आहे. कांदा आणि लसूण जरा ब्राऊन होईस तोपर्यंत भाजून व्यवस्थित मंद आचेवर भाजून घ्यायचं, गरम करायचं. ते जेव्हा व्यवस्थित भाजेल तेव्हा अजून अंडा मसाल्याला आपल्याला अजून जास्त चव येईल. त्याला मध्ये मध्ये हलवत राहायचं, नाहीतर तो एकदा खाली जास्त आचेवर असेल तर करपून जाईल. तो कांदा ब्राऊन होईस तोपर्यंत भाजून घ्यायचा. एकदा कांदा आणि लसूण ब्राऊन झाला, मग त्याच्यामध्ये आपण एक एक ॲड ऑन करत जाणार आहोत, आपली जी सामग्री आहेत त्यानंतर मी इथे टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो पण असं एकदम भाजून घेते आहे मी. सो इथे सगळं आपण एकदम मिश्रण तयार झालेलं आहे, एकदम छान असं. ते गरम करायचं. गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक एक अजून ॲड ऑन करत जायचं. हळद टाकली इथे मी, थोडीशी हळद टाकायची. मी इथे मसाले पण यूज करते आहे. मसाल्यांमध्ये लाल मसाला, काळा मसाला आणि चिकन मसाला, अंडा मसाला असेल तरी चालेल, चिकन मसाला असेल तरी चालेल. हे सगळे मसाले एकत्र करून त्याला आपण परत एकदा हलवून घेणार आहोत. हलवून असं मसाले सगळे एकजीव झाले पाहिजेत, सगळे एकत्र, त्याची चव एकत्र आली पाहिजे, असं आपण त्याला हलवून घेताना एक नेहमी लक्षात ठेवायचं, गॅस कमी आहे ना, कमी असेल तर चालेल आपल्याला. त्यानंतर मी इथे कोथिंबीर ॲड करते आहे. कोथिंबीर तुम्ही टाका, खूप छान लागते कोथिंबीर याच्यामध्ये. म्हणजे सगळ्याच याच्यामध्ये कोथिंबीर ही खूप महत्त्वाचा भाग आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर थोडंसं पाणी मी त्याच्यात ॲड करते आहे. थोडंसं पाणी त्याच्यात टाकायचं. पाणी टाकल्यानंतर परत ते हलवून घ्यायचं आणि एक 2-3 सेकंद थांबायचं. 2-3 सेकंदानंतर थांबल्यानंतर ते पाणी व्यवस्थित त्याच्यात एकजीव होतं. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये पाणी किती एकजीव झालेलं आहे. त्यानंतर इथे आपण मी इथे 3 अंड्याचा यूज करते आहे. 3 अंडे टाकते आहे. असे अंडे तुम्ही टाकू शकता. तुम्ही जास्त टाका, कमी टाका, तुमची मर्जी. आपापल्या इच्छेनुसार, आपापल्या मनानुसार आपण टाकू शकतो. मी इथे 3 अंडे टाकते आहे. 3 अंडे टाकल्यानंतर थोडंसं त्या अंड्यांमध्ये असं तोडून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे पसरेल ते. तोडून घ्यायचं. मी प्रत्येक अंड्याला तोडून घेते आहे. असं तुम्ही बघून एकदा रेसिपी नक्की. त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकायचं. मी ते चवीनुसार थोडंसंच मीठ टाकते आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. त्याच्यात थोडासा लाल मसाला टाकायचा. मी ते चिकन मसालाच टाकते आहे, कारण तो खूप छान लागतो. तर चिकन मसाला किंवा अंडा मसाला तुम्ही टाकू शकता. थोडासा टाकायचा, तिखट लागणार नाही, आपल्या चवीनुसार आपण टाकू शकतो. आणि मी त्याच्यावर परत कोथिंबीर पण टाकते आहे. कोथिंबीर खूप छान लागते, तुम्ही ट्राय करून बघा. कोथिंबीर टाकते आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर सगळं झाल्यानंतर असं 5 मिनटं आपल्याला फक्त झाकण ठेवायचं आहे त्याच्यावरती, कारण ते शिजू द्यायचं आहे. खूप छान शिजतं 5 मिनटात. जास्त वेळ ठेवायची गरज नाही पडत, किंवा जास्त वेळ ठेवू पण नका. बघू शकता तुम्ही आता किती छान झालेलं आहे, किती छान दिसते. तुम्ही नक्की ट्राय करा एकदा, खूप छान लागतं. आणि मी हे ट्राय केलेलं आहे, तुम्ही ट्राय करा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये. तुम्ही एकदा रेसिपी केली तर तुमच्या घरचे तुम्हाला सारखे म्हणतील की हे परत कर, हे परत कर, हे परत कर. एवढी गॅरंटी देते मी की खूप छान लागतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. अशा नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज. मी अजून नवीन नवीन काहीतरी तुमच्यासाठी घेऊन येईल. सो तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ हा कमेंट करून नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया.